नमस्कार, आपण पाहतात चांगलं न्यूज। बातमी आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाची। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनोज माळी व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी कराडला मंजूर झालेली कॅथलॅब कराडलाच मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी कराडमधील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासमोर आजपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। मेडिकल कॉलेज नाही अशा ठिकाणी शासनाने कॅथलॅब मंजूर केली होती, मात्र कराडला मंजूर झालेली कॅथलॅब अचानक साताऱ्याला देण्यात आली। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर त्यांनी हे शब्द दिला होता, मात्र तो पाळला नाही असे म्हणत मनोज माळी आमरण उपोषणाला बसले आहेत। शिवराय, आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कराड समोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। मागण्या सगळ्यात महत्त्वाची आपली होती की कॅथलॅब आपल्या कराडला मंजूर झालेली होती, पण त्याचे स्थलांतर 14 मार्चला हिने केलं, शासनाने केलं याच्यामध्ये साताऱ्याला। जिथं मेडिकल कॉलेज नाही किंवा पूर्वी कॅथलॅब नाही अशा ठिकाणी आपल्याला कॅथलॅब देता येते, म्हणून उपजिल्हा रुग्णालयाची निवड केली होती। पण शासनाने कुठल्या निकषावरती त्यांनी सातारला ट्रान्सफर केली माहिती नाही। याबाबत सीएमला निवेदन दिलं, सीएमने शब्द दिलेला होता, तो शब्द पाळलेला नाहीये। पालकमंत्री आम्ही भेटलो, पालकमंत्री की बाबांच्या काळात झालेला आहे। ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गोंधळामध्ये माणसं तर नाही की कॅथलॅब करायला ठेवावी, त्याचा एक विषय सगळ्यात महत्वाचा होता। बोगस कामगार नोंदणीत आहे, याच्यामध्ये दलाल मुक्त कामगार नोंदणी झाली पाहिजे। स्कॅम फार मोठ्या प्रमाणात आहे, लाखोच्या घरात स्कॅम आहे, याच्यामध्ये तो थांबला पाहिजे। सुरक्षा प्रमाण असतील, खासगी दवाखान्यात चालवणारे डॉक्टर असतील, उपजिल्हा रुग्णालयामध्ये डिलिव्हरी नंतर तिथले कर्मचारी पैसे घेत असतील किंवा बाळ जागावले एका डॉक्टरांच्या नर्सच्या हलगर्जीपणामुळे, या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही उपजिल्हा रुग्णालयासमोर बसलेलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। शासनानं अजूनपर्यंत आमच्यात कुठलेही निवेदन दखल घेतली तर आता उपोषणाला उपोषण बसू नये म्हणून कुठलेही कामगार आयुक्त असेल किंवा आरोग्याच्या सीएस सिव्हिल सर्जन असेल कुठलेही पत्र आजपर्यंत दिलेले नाहीये, द्यायला पाहिजे होतं अक्षर रायटिंगमध्ये। म्हणजे ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी पाठीशी घालणारे हेच आहेत, एवढं सांगतो। जय महाराष्ट्र।